नमस्कार. मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विषय आहे मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माननीय अध्यक्ष. या वाचाळवीराने पुन्हा संघावरती आणि भाजपावरती टीका केली. हा वाचाळवीर का म्हणाला की भाजपासाठी महिला केवळ मतपेढी बनून राहिल्या आहेत. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष, तुम्हाला लाज वाटली पाहिजे हे स्टेटमेंट म्हणण्यापूर्वी. फक्त मतपेढी आहे भाजपासाठी? तुम्ही विसरला का या द्रौपदी मुर्मू ज्या आहेत, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला कोणी केल्या? भारतीय जनता पार्टीने केल्या. 15व्या राष्ट्रपती महिला त्याही आदिवासी भारतीय जनता पार्टीने केल्या. का हो? यापूर्वी महिला आदिवासी तुम्हाला दिसत नव्हती का? पण तुम्ही जाणून बुजून त्यांना न्याय दिला नाही. आदिवासी समाजाला कायम बाजूला ठेवण्याचं षडयंत्र केलं, हे धोरण ठेवलं आणि आदिवासी महिलांकडे जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष केलं. पहिल्या भारताच्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पहिल्या देशाला स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली, अमृत काल आपण साजरा केला, पण तुमच्यामध्ये एवढे गट्स नाहीत की तुम्ही एखाद्या महिलेला पूर्ण वेळ अर्थ खातं देऊ शकला. सलग 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हे भारतीय जनता पार्टीने केलं. सुषमा स्वराज, भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री. महिलांचं सक्षम नेतृत्व, परदेशी अडकलेल्या लोकांना किती अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी बाहेर आणलं. का हो? तुमच्या कार्यकाळात का नाही तुम्ही एखाद्या महिलेला परराष्ट्र मंत्री केलं? तुम्ही महिलांचा द्वेष करता कारण की तुमच्या अमेठीमध्ये राहुल गांधींना एका महिलेनं हरवलं होतं. स्मृती इराणी नाव त्यांचं. तुम्हाला फक्त गांधी घराण्याच्या महिला चांगल्या वाटतात, इतरांचा द्वेष आहे म्हणून तुम्ही म्हणता. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे, जर संघात यायची आपली पात्रता नसेल तर आपण बोलू नका. संघावरती टीका करू नका. संघाची एक महिला विंग आहे, त्या तिचं काम वेगळ्या पद्धतीने चालतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका साईडला आणि त्याची महिला विंग असलेली सेविका समिती, राष्ट्रीय सेविका समिती, याचं काम वेगळं चालतं. हे तुम्हाला बहुधा माहीत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी गल्लत करता, प्रत्येक वेळी महिलांचा अनादर करणं. संघाचं प्रमुख महिला झाल्यात का? वाच जरा. आमच्या केळकर ताईंचं बरेच चरित्र उपलब्ध आहे, ते वाच. आणि प्रत्येक वेळी संघाबद्दल आपण शेण कालवता. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही संघाला नावं ठेवाल त्यावेळी तुमची अधोगती पक्की आहे. धन्यवाद.